वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 9वा अध्यायाच्या शेवटपर्यंत आलो होतो. आज 10वा अध्याय सुरू करायचा आहे. एका अध्यायातून दुसऱ्या अध्यायात जाताना किंवा एका ओवीतून दुसऱ्या ओवीत जाताना आधीच्या ओवीत सांगितलेल्या गोष्टी अंगीकारून लक्षात घेऊन पुढे जायचं आहे. आणि त्या पद्धतीने आपण आता बघितलं तर मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैव महात्मानं मत्परायणा, हे असं व्हायला भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्याच्या आधी हेही सांगितलं की अवजानंती मां मूढा मानुषीं तनु माश्रिता, मनुष्यासारखी तनु घेतल्यामुळे, शरीर घेतल्यामुळे मला काही मूढ लोक माझं वास्तविक स्वरूप जे सच्चिदानंद परब्रह्म तेच सगुण साकार आहे हे जाणत नाहीत, हे भगवान सांगितले. आता त्याच्या पुढची स्टेप भगवान सांगतायत, जी वेगवेगळ्या वेळी भगवंतांनी सुचवलेली आहे. समोहम सर्वभूतानां इत्यादी श्लोकातनं, की सगळं भूतांशी सम, म्हणजे तिथे ती वृत्ती सम, म्हणजे तिथे सत्वरजतम काही नाही, तिथे एकत्व आणि एकाच पद्धतीने, म्हणजे सर्व ठिकाणी परमेश्वर आहे ही बुद्धी झाल्याशिवाय ते होऊ शकत नाही. तर आधी परमेश्वराच्या सगुण रूप हेच पूर्ण परमेश्वर आहे हे आधी कळलं. आता त्याच्या पुढे सर्व जग परमेश्वर आहे हे कळण्यासाठी त्याच्या मधली स्टेप ही विभूती योग आहे. आधीच सगळ्या जगाची मी सेवा करतो आणि हे केलं तर ती सेवा कार्यकारी होऊ शकत नाही. कारण ती सेवा करताना कुठेतरी आपण उपकार करतोय अशी भावना राहते. त्यामुळे पहिल्यांदा ईश्वर साक्षात्कार करून तो साक्षात्कार झाला की त्याच्यानंतर ईश्वर फक्त त्या रूपात आहे हा एक साक्षात्कार झाल्यानंतर सर्वत्र ईश्वर हे कळायला वेळ लागत नाही. नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. जेव्हा त्यांची परीक्षा पाहिली, कच्चं मडकं ठरवलं आणि मग ते औंढ्या नागनाथाला गेले. तिथे विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले आहेत. तर हे म्हणाले, असले कसे गुरु, यांच्याकडे कुठे पाठवलंय विठ्ठलानी मला? तर ते म्हणतात, जरा तुम्ही पाय देवावर ठेवलेत दुसरीकडे ठेवा. आणि ते म्हणतात, मी बाबा म्हातारा झालोय, तूच ठेव दुसरीकडे. यांनी पाय उचलून दुसरीकडे ठेवायला जावं तर तिकडे शंकराची पिंड. आता जर तो सामान्य जर तिथे व्यक्ती असता किंवा साधक भक्त जर असता तर तो त्याला त्या गुरूंबद्दल आदरबुद्धी निर्माण झाली असते. अरे वा, चमत्कार केला, इथे पिंड होती, तिथे तिकडे पण पिंड तयार झाली, असा माझ्या गुरूंनी चमत्कार केला. पण नामदेव महाराज यांना तो सगुण साक्षात्कार झालेला आहे. आता फक्त पांडुरंग फक्त रावळत आहे ही बुद्धी फक्त विशाल करायची आहे त्यांना, आणि त्याच्याकरता तेवढासा जो अनुभव आहे तो त्यांना पुरेसा झाला आणि सर्वत्र ईश्वराचा साक्षात्कार झाला त्यांना आणि अनुभव त्यांना तो आलेला आहे. तर त्या सर्वत्र ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय सगुण स्वरूपाचाही खऱ्या अर्थाने साक्षात्कार झाला म्हणता येत नाही. कारण तोपर्यंत सगुण रूप हे मर्यादित आहे असं वाटतं. आपण एखाद्या खिडकीतनं आकाश बघितलं तर ते आकाश चौकोनी आहे असं लहान मुलाला वाटू शकेल. पण ज्यांनी बाहेर आकाश पाहिलंय, बाहेर आकाश बघून आल्यानंतरही तो आपल्या घरात येऊन आतून आकाश बघतो तेव्हा ते दिसताना चौकोनी दिसलं तरी त्याला ते माहिती असतं की हा फक्त दिसताना असं दिसलं तरी हेच सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्माच या रूपाने आहे हे त्याला जाणवतं. आणि ती जाणीव होण्याकरता आणि ती सर्वत्र सगळ्यांच्या ठिकाणी होण्याकरता विभूती योग ही स्टेप आहे. आणि हे आवश्यक आहे, पराभक्तीसाठीही आवश्यक आहे. कारण
जेव्हा रासक्रीडेबद्दल परीक्षित राजांनी प्रश्न केला, तेव्हा शुकाचार्य महाराजांनी थोडंसं चिडून म्हणालेत, की "तुम्हाला गोपी कोण आहेत माहिती नाही का?" आणि त्यांनी ते गोपीगीतातलाही तो श्लोक आलेलाच आहे, की "न खलु गोपिका नंदनो भवान, अखिल देहिनां अंतरात्मदृक्." सगळ्या देही जे आहेत त्यांचा अंतरात्मा तू आहेस. ही व्यापक भावना, व्यापक स्वरूप कळल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या सगुण साकार रूपाबद्दल खरं प्रेम त्यांना जी पराभक्ती आहे ती त्या ज्ञानानंतरची आहे किंवा ज्ञानाबरोबरची आहे. ज्ञान झाल्यानंतरच, ज्ञान असतानाच ती वृत्ती, ते अखंड प्रेम राहू शकतं. जोपर्यंत ते ज्ञान होत नाही तोपर्यंत ती भक्ती साधन भक्ती म्हणून राहते. तर म्हणून जसं मागे आपण बघितलं, की सुरुवातीला "जे जे भेटी जे भूत, ते ते मानी जे भगवंत" असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण त्याच्याही आधी सुरुवात कशी करायची, तर "मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव" अशा जवळच्या विभूती आहेत. मग त्याच्यानंतर अजून ज्या विभूती आता भगवान 10व्या ह्याच्यात सांगितलंय, म्हणजे जे फक्त मी एका मूर्तीत देव आहे किंवा आकाशात कुठेतरी देव आहे अशा विचारांपासून माझे विचार थोडे तरी एक्सपांड झालेत, त्यातला प्रगल्भ झालेत, व्यापक झालेत आणि मग अजून काही याच्यात मी ईश्वर पाहायला लागतो. तसं करून हा विभूती योगाने त्याच्यात अजून भर पडते आणि शेवटी भगवान सांगतात जिथे-जिथे तेज ऊर्जित अवस्थेत विशेष दिसतंय, त्या माझ्याच विभूती आहेत समज. म्हणजे असंख्य विभूती आहेत. आणि असं होता होता अवजानंती मां मूढा मानुषीं तनूमाश्रिताचा खरा जो अर्थ आहे, की सगळ्याच मानुषिक आहे. सर्व प्राणी, सर्व जे जग आहे, ते सगळंच ईश्वर मूर्ती आहे. म्हणून तो सहस्र शीर्षा सहस्रपादो पुरुष सूक्तात जे वर्णन केलेलं आहे. सहस्र याचा अर्थ अनंत. म्हणजे आपली सर्वांची जी शिरं आहेत ती त्याचीच शिरं आहेत. म्हणजेच परमेश्वर मानुषी तन घेऊन पण परमेश्वर आलाय आणि अ, अ, गवी हस्तिना पंडित या सगळ्या ठिकाणी समभाव जेव्हा आपण म्हणतोय सर्वेषु भूतेषु म्हटल्यानंतर जे विभूती सांगितलेल्या आहेत त्यांच्याबद्दल जो भाव आहे तोच बाकी सगळ्यांबद्दल ठेवायचा. म्हणजे शेवटी हे कळलेलं आहे की सर्वत्र परमेश्वर आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्व काळात आहे आणि एकच तो आहे सगळीकडे. तर याकरता हा विभूती योग खूप महत्वाचा आहे. 10व्या अध्याय पहिला श्लोक. श्री भगवान कोणी वाच. म्हणताय का? घ्या घ्या ताई. कोणी म्हणताय? हा घ्या ताई तुम्ही, बरं पडेल मला. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ दशमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. वा. आता साधारण जे नीतीचे नियम आहेत किंवा नीतिशास्त्र आहे त्याच्यात आपण पाहतो, आधुनिक असो प्राचीन असो, की आपण विचारल्याशिवाय जर काही उपदेश केला तर त्याचं महत्व राहत नाही. पण इथे आपण आता पाहिलं तर भगवंत एक ठराविक ह्याच्यापर्यंत अर्जुनाने प्रश्न विचारले, त्याच्यानंतर स्वतःहूनच अजून पुन्हा एकदा सांगतो असं इथे भगवान म्हणतात. भूय एव म्हणजे भूय म्हणजे आधी सांगून झाले तरी सुद्धा मी पुन्हा सांगतो. वक्ष्यामी म्हणजे पुन्हा सांगतो, तू ऐक हे म्हणतात. आणि याचंही ज्ञानेश्वर माऊलींनी खूप चांगलं वर्णन केलं, की इतकं ते प्रेम भगवंताचं भरून आलेलं आहे, की त्यांना काय सांगू काय नको अर्जुनाला असं झालंय आणि सगळंच ते सांगतायत. जे जो कृपाला लक्ष्मीला झाला नाही, बलरामजींना झाला नाही, यशोदा माता, देवकी माता ह्यांनाही झाला नाही, नंद आणि वसुदेवांनाही जो झाला नाही, तो लाभ ह्या अर्जुनाला झालेला आहे त्या प्रेमामुळे. आणि जसं
वासराला पाहिल्यावर गाय दुभते आणि ते दूध आपोआप व्हायला लागतं. तसं हे उपदेशामृत रूपी दूध ईश्वराचं व्हायला लागलेलं आहे. त्या गीतेच्या स्तुतीत म्हटलेलं आहे, की अ, अर्जुन रूपी वत्साला ते दूध हे मिळालेलं आहे कृपेने. तर असं आता एवढं सगळं गुह्ययोग सांगून झाल्यावर तरीही ते अर्जुनाच्या मनात पूर्ण ठसण्यासाठी आणि हे सद्गुरूंचं हे लक्षण आहे. जे व्यावहारिक शिक्षक आहेत ते त्यांचं शिकवून झालं मोकळे होतात. कोणाला कळलं नाही कळलं पण गुरुही आहेत ते उपदेश देतील आणि यापुढे शास्त्र हे ज्ञापक आहे कारक नाही असं सांगून थांबतील. पण सद्गुरू जी आहेत ते अडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणि त्यानं दुजात आता असं वासुदेवानंद सरस्वतींनी करुणाष्टकात म्हटलेलं आहे. तर ते जोपर्यंत आपल्या शिष्याला कळत नाही तेव्हा न कंटाळता पुन्हा ते वेगवेगळ्या प्रकारे जेणेकरून त्या शिष्याला पूर्ण बोध होईल असं सांगत राहतात. तसं भगवान आता हे म्हणतात की हे महाबाहो आता इथे महाबाहो म्हणजे कुठेतरी प्रयत्न करण्यात श्रेष्ठ तू असल्यामुळे तुला हे जमण्यासारखं आहे आणि म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो. आणि का सांगतो की हितकाम्य या म्हणतायत भगवान. प्रियमाणाय वक्ष्यामी हितकाम्यया यत्तेहम प्रियमाणाय वक्ष्यामी हितकाम्यया तुझ्या हिताकरता मी सांगतो म्हणतात. आणि तुझ्या नुसतं म्हणत नाहीत. प्रियमाणाय म्हणजे माझ्याबद्दल अत्यंत प्रीती असलेल्या तुला मी हे सांगतोय. आणि मे परमवचा म्हणजे जे वचन परम आहे म्हणजे ते या भौतिक ह्याच्या पलीकडचं सच्चिदानंदाचं साक्षात्कार करून देणारं जे माझं वचन रहस्यमय जे आहे ते तुझ्या हिताकरता मी पुन्हा एकदा सांगतो असं अर्जुनाला ते म्हणतात. आणि शृणू म्हणजे तू ऐक. दुसरा श्लोक. न मे विदुःसुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. वा. आता नमे विदु सुरगणा. विदु म्हणजे विद याचा अर्थ आपण बघितला की जाणणे. आता न विदू सुरगणा म्हणजे देव सुद्धा जे जाणत नाही किंवा महर्षी सुद्धा जे जाणत नाही. महर्षी म्हणजे कोण? जे ऋषी मह शब्द लागला. मह हे एखाद्या शब्दाच्या आधी जेव्हा लागतं की तेव्हा त्याचा संबंध महावाक्याशी किंवा त्या महावाक्यानी होणाऱ्या ज्ञानाशी असतो. महर्षी म्हणजे ज्याला महावाक्याचं ज्ञान झालंय, अहम ब्रह्मास्मी पर्यंत जे पोचलेले आहेत असे ते महात्मे आहेत. आणि देव हे अत्यंत त्यांच्या पुण्याने स्वर्गापर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे अत्यंत सात्विक अशा सुरगणांनाही कळलं नाही. सत्वाच्या पलीकडे गेलेल्या महर्षींनाही कळलं नाही. कारण हे पराभक्ती आहे. पराभक्ती ही मुक्तीच्याही पलीकडे आहे. तर असं जे माझी हे तर काय कळलं नाही की माझी उत्पत्ती अर्थात लीलेने मी कसा प्रकट होतो हे देव महर्षी हे कोणी जाणत नाही. कारण अर्थात महर्षी जाणत नाहीत म्हणजे ते कुठे ते कमी आहेत असा त्यात गोष्ट नाहीये. कारण एकदा महर्षी म्हणजे आत्मज्ञान झालं की ते ईश्वर रूपी होतात. ईश्वर रूप झाल्यावर येणे जाणे वगैरे हा संबंध संपला. त्यामुळे तिकडे ते ईश्वर रूपच झालेले आहेत. आणि तर त्यामुळे हे प्रकट होणं न होणं हे सगळं अनिर्वचनीय आहे. त्याचा कार्यकारण भाव काय आहे हे सांगता येत नाही. म्हणजे ईश्वर प्रकट उत्पत्ती लीलेनी कशी होते त्याचं कारण काय विचारलं तर ते म्हणजे त्याचं कारण एकोहम बहुश्याम एवढं सांगता येतं. पण ते का म्हटल्यावर ते कोणालाही सांगता येत नाही. कारण ते शब्दाच्या पलीकडची गोष्ट आहे.
अशा दृष्टीने माझी उत्पत्ती जी आहे, ती सगळी लीलेने प्रकट होणारी जी आहे, ती लीला अनिर्वचनीय आहे. जशी माया ही अनिर्वचनीय आहे, तशी ईश्वराची लीला ही अनिर्वचनीय आहे. आपण ज्ञानामार्गात माया शब्द त्यात विद्या, अविद्या, माया असा हे करतो. पण भक्ताच्या दृष्टीने सर्वच ईश्वर स्वरूप असल्यामुळे ते माया म्हणत नाहीत त्याला. त्याला असत किंवा मिथ्या न म्हणता लीला म्हणतात. पण ती अनिर्वचनीय आहे. ती कधी निर्माण झाली? तर ती पहिल्यापासून आहे. कारण तो भास आहे. जसं आपण अनिर्वचनीय का आहे ती माया किंवा लीला? तर मायेच्या बाबतीत आपण सांगू, लीलेच्या बाबतीत तेवढंही सांगणं कठीण आहे, की स्वप्नात आपल्याला दिसलं, की आपण समजा राजा झालेलो आहोत किंवा आपण एखाद्या देशाची राणी, राजा किंवा अशा याच्यात आहोत आणि आपल्याला मुलं आहेत, आपले आई-वडील आहेत. म्हणजेच त्या क्षणी स्वप्नाला सुरुवात झाल्या-झाल्या आपल्याला आई-वडील वगैरे आहेत, तेव्हा हाही विचार आहे, की ते आपल्यापूर्वी ठराविक वर्षांपूर्वी जन्माला आले आणि त्याच्या आधी तरी कोणतरी आलंय. म्हणजे तो भास एकदा झाल्यावर त्या भासातच कालाची निर्मिती आहे. त्याच्या भास जोपर्यंत आहे तोपर्यंत काल आहे. भास गेला की काल गेला नाही. त्यामुळे लीला कशी कोणतीही गोष्टी लीलेने प्रकट कसं झालं कळताना त्याला एक झालेली, घटलेली घटना जर म्हटलं, तर ती सांगायची म्हणजे त्याचा वेळ सांगितला पाहिजे. पण ते वेळेच्या पलीकडे आहे. त्यामुळे ते कोणीही सांगू शकत नाहीत. अशा पद्धतीने याचा आपल्याला अर्थ करावा लागतो. 3रा श्लोक. यो यो मामचमनादिञ्च वेत्ति लोकमहेश्वरम् हं. असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते. पण म्हणजे लीला ही कशी आहे जरी सांगता नाही आलं. आता हेही सांगतात भगवान शंकरांबद्दल, की ते स्वतः ध्यान लावून बसलेले आहेत. रामनामाचा जप आहे, विष्णू श्रीरामांचं ध्यान आहे. त्यांच्या प्रार्थनेने कैक लोकांचं कल्याण होतंय याची त्यांना कल्पना नाही. याचा अर्थ ते अज्ञानी आहेत का? तर नाही. अहंकार नाहीये असा त्याचा अर्थ आहे. तसं ईश्वराची माया काय कशी आहे हे ईश्वरालाही माहीत नाही याचा अर्थ असा आहे, की ईश्वराने मायाच अशी तयार केलेली आहे, की त्याचा थांगच नाहीये. हीच मायेची व्याख्या आहे. त्यामुळे माया जाणली गेली म्हटली तर ती तिचं अनिर्वचनीयत्व सांगता येत नाही. अशा दृष्टीने ते कोणाला कळेल, नाही कळेल म्हणजे थोडक्यात त्याचा जास्त कीस पाडून म्हणजे आता भौतिक विज्ञानाने सृष्टीची निर्मिती कशी झाली, ते बिग बँग म्हणजे अ, अ, मोठा आवाज झाला आणि त्यातनं सृष्टी निर्माण झाली. म्हणजे कुठेतरी ओंकाराशी आपल्या सृष्टीच्या निर्मितीशी त्याचा साधर्म्य आलं. पण ती प्रलयानंतरची एका सृष्टीचं नियमन आहे. पूर्ण विश्व हे पुन्हा त्याच्याही आधी काय आहे हे त्यांना माहीत नव्हतं. पण आजकाल आता थोड्या काही दिवसापूर्वीच मी एके ठिकाणी वाचलं, की आता ते म्हणतायत, हे त्याच्या आधीही ते असं होतं आणि ते प्रवाह नित्यता मानतायत. म्हणजे त्याच्या आधीही सृष्टी नव्हतीच्या आधीही सृष्टी होती आणि असं अनंत कालच्या आधीही तसंच होतं, असं ते मानायला लागलेत. कारण तसं मानल्याशिवाय उत्पत्तीचं कारणच मिळू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, त्या ठिकाणी म्हणजे लीला अशीच का केली किंवा बहुश्याम असंच का वाटलं, प्रेमच वाटावं असं का वाटलं? ह्या सगळ्याचा उहापोह न करता त्या आनंदाची प्राप्ती आपल्याला कशी होईल? म्हणजे लक्ष कुठे असलं पाहिजे? बऱ्याच वेळा आपण पाहतो ज्ञानमार्गाने जाणारे किंवा इव्हन भक्ती मार्गाने जाणाऱ्यांनाही कुठेतरी ते ह्या प्रश्नात अडकून मग हे असंच का, तसंच का याच्यापेक्षाही अ, अ, जे आपल्याला मिळवायचंय, जो आनंद प्राप्त करायचा आहे तिथे आपण लक्ष द्यावं याकरता भगवान 3ऱ्या श्लोकात सांगतायत, की ते कळत बसणं लीला कशी आहे पूर्ण समजायचा विचार ला तसा काही अर्थ राहत नाही. त्यापेक्षा हे करावं, हे सांगतात. जसं रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्यांना सांगायचं, की आपलं आंबे खाण्याशी मतलब आहे. आमराईत जाऊन दोघे माणसं आमराईत गेले. एक त्या आमराईतल्या माळ्याला की किती आंबे आहेत, ते कोणत्या जातीचे, त्याचा रंग काय, हेच विचारत बसला.
आणि दुसरा माळ्याला रिक्वेस्ट करून त्यांनी आंबे खाल्ले आणि आनंद प्राप्त केला. तर मायेबद्दल जाणून घेणं हे त्या आंबराईतले आंबे, त्या झाडाला पानं किती हे जाणून घेण्यासारखं आहे, की ते कधी संपू शकत नाही. त्याच्यापेक्षा आंबा खाणं म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद घेणं हे मुख्य आहे. याच्याकरता आता 3रा श्लोक सांगतायत. 3रा श्लोक घेता का? यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढस्तमर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते. मला जो मला अजम अ, अ, म्हणजे ज्याचा जन्म नाही म्हणजे आधीपासून तो तसाच जन्मरहित आहे आणि अ, अजम आणि अनादी आहे. म्हणजे ज्याचा आदी नाही, जन्मच नाही त्यामुळे त्याची सुरुवात सांगताच येत नाही. अनादी आहे आणि कसं आहे लोकमहेश्वरम अ, अ, भोक्तारम यज्ञतपसा सर्वलोकमहेश्वरम भगवान आधीही सांगितलेलं आहे भगवंतांनी. लोकमहेश्वरम म्हणजे ईश्वर याचा अर्थ ईशिता म्हणजे प्रभुत्व म्हणजे त्याचा कंट्रोल किंवा नियामक असणं. तर महेश्वर म्हणजे ईश्वर ईश्वराचाही ईश्वर, महाईश्वर म्हणजे ते व्यापकत्व सर्व ईशत्व ज्या ठिकाणी एक एक संघटित आहे असा तो मी आहे. अ, असं असंमूढ म्हणजे जराही मूढता न ठेवता ज्याला कळलं, तो त्याची सगळ्या पापातून त्याची मुक्तता होऊन जाते. आणि कसं कळलं तर वेत्ती तत्वतः म्हणजे तत्वानी जो जाणतो. तत्वानी जाणणं म्हणजे त्याच्यात तत्त्वमसी मधलं तत् काय आहे आणि त्वम काय आहे हे जाणून त्याचं एकरूपत्व कसं आहे आणि त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी त्याच्या वाच्यार्थ काय आहे आणि लक्ष्यार्थ काय आहे. अ, कोणत्या गोष्टी त्यातल्या बाजूला ठेवायच्या आहेत. त्यातल्या क्षर ज्या गोष्टी आहेत किंवा क्षेत्र च्या अधिकरणाखाली ज्या वस्तू आहेत त्या बाजूला ठेवून जो क्षेत्रज्ञ जो आहे तो एकच आहे. हे जे जाणणं आहे ते वेत्ती तत्वतः म्हटलंय. म्हणजे अ, सगुण साकार रूपाची ही भक्ती आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे तेच सच्चिदानंद परब्रह्म सर्वत्र आहे. हे वेत्ती तत्वतः झाल्याशिवाय ती भक्तीही होऊ शकत नाही किंवा ती प्राप्त होत नाही. ती पराभक्ती प्राप्त होत नाही. तर असा जो असंमूढपणे मला पूर्णपणे जाणतो, तर एकदा ज्ञान झालं, की सर्व पापांचा नाश झालेला आहे. सर्व पाप म्हणजे पुण्यात्मक पाप आपण मागे बघितल्याप्रमाणे सगळेच कारण तिथे तमाच्या पलीकडे तो महात्मा गेलेला आहे. हे नाव अत्री महर्षींना अशा करता आहे, की नवविधा भक्ती त्यांनी केली आणि त्रिगुणांच्या पलीकडे ते गेलेले म्हणून त्यांना अत्री हे नाव आहे. आणि त्यांची स्त्री जी अनसूया पतिव्रता जी आहे ती कोणाच्याही बद्दल असूया तिच्या मनात नाही. कारण सर्वत्र परमेश्वर आहे ही भावना स्थिर आहे. असे ते अत्री अनसूया आहेत आणि असं त्रिगुणातीत आपण झालो, असूया जर सोडली, की तिकडे भगवान प्रकट होतात. म्हणजेच आपल्याला आत्मसाक्षात्कार होतात. दत्त म्हणतात भगवंताला. आपलं स्वतःचं दान ते करतात म्हणजे आपल्या अंतरात प्रकट होऊन तद्रूपच आपल्याला तत्स्वरूप करून टाकतात भगवान. आणि त्यामुळे तिथे कोणत्या पापाचा संबंध राहत नाही. आता 4था आणि 5वा एकत्र घेऊयात हे. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशात् भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक्विधाः. वा. आता ह्या श्लोकात अ, अ, दैवी संपत्तीचाही उल्लेख आलेला आहे आणि स्थितप्रज्ञा ची भूमिका मिळण्यासाठी जे विचार
आपल्याला कळायला पाहिजे तेही यात सांगितलेलं आहे. ते कसं? तर बुद्धी, ज्ञान, असंमोह म्हणजे कोणताही मोह मनात नसणं, नंतर क्षमा, सत्य. सत्य याचा अर्थ सत्य कळणं म्हणजे सत्तत्व कळणं. सदसत विवेक ज्याला झाला. सत्य कळलं म्हणजे आपण खरं बोलतो. अ, ते खरं हे व्यावहारिक सत्तेतलं ते सत्य म्हणून आपण त्याला संबोधतो. पण सत्य म्हणजे सत जे आहे तेच ते कळणं किंवा ते बोलणं म्हणजे सच्चिदानंद परमात्मा आहे त्याचा ते ते सत रूप कळणं हे सत्य खरं आहे आणि त्याप्रमाणेच व्यवहार करणं हे खरं सत्य आहे. सत्याग्रहाचा खरा तो अर्थ आहे. सत्य म्हणजे नुसतं खरं बोलणं हा सत्याचा आग्रह नाही होणार. सत्याचा आग्रह म्हणजे सत्तत्वच एक आहे. क्षेत्रज्ञ हाच खरा आहे. क्षेत्राला काही लीलेपलीकडे काही अस्तित्व नाही. पुढची अवस्था तर तो क्षेत्रज्ञ क्षेत्र असं वेगळं नाही, सर्वच परमेश्वर झालेला आहे हे कळणं हे सत्य आहे. त्यामुळे दम, शम, इंद्रियांचं दमन, मनाचं शमन, क्षमा हे सगळं मी देतो. हे पहिल्या अर्ध्या श्लोकात चौथ्या सांगितलं. चौथ्याच्या दुसरा अर्ध आहे त्याच्यात सांगितलं सुख-दुःख, भव, भवो अभावो म्हणजे एखादी गोष्ट भव म्हणजे असणं किंवा उत्पन्न होणं किंवा मिळणं किंवा अभाव म्हणजे ती तिथे नसणं, कमीपणा त्याचा. भय, अभय हे पण मीच देणार आहे. म्हणजे द्वंद्व ईश्वराने दिलेलं आहे. ते दोन्ही माझ्यासाठी कल्याणकारक आहे. ही जेव्हा या श्लोकातनं कळत जाईल, तशी ती स्थितप्रज्ञता येत जाईल. कारण मग सुखही त्यानेच दिलेलं आहे, दुःखही त्यानेच दिलेलं आहे. त्यामुळे ते दोन्हीही मला माझ्या कल्याणाकरताच आहे आणि त्याच्यात आतून माझ्या आनंदाची स्थिती जाण्यासारखं काहीच नाही हे लक्षात येण्याकरता या श्लोकाचं महत्व आहे. पुढे परत अहिंसा, समता, तुष्टीस, तपोदानम, यशो यशा. अहिंसा, हिंसा केव्हा होते? दुसरा असेल तर हिंसा होते. जेव्हा आत्मज्ञान होतंय किंवा ईश्वर चं तत्वता जेव्हा आकलन होतंय तेव्हा हिंसा गेली. समता निर्माण झाली. तुष्टी म्हणजे पूर्ण समाधान अवस्था आहे. काही मिळवायचं कृतकृत्य म्हणजे करायचं ते करून झालं आता. आता काही करण्यासारखं राहिलं नाही. पूर्ण समाधान आहे, तुष्टी आहे. तप ही तोच देतो. दान, यश आणि अपयशही तोच देतो. सर्व देणारा तोच आहे. मागे आपण उल्लेख केलेला की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी तो धनंजय याचा अर्थ करताना आपण बघितलं. धन किंवा वित्त हे फक्त व्यावहारिक धन नाहीये, तर अध्यात्म हे पण आध्यात्मिक यशोधन आहे, ज्ञानधन आहे, कीर्ती हे धन आहे. तर हे सगळी धनाचाही ज्ञानाचाही अभिमान निर्माण होतं. त्यामुळे चित्तसद्बोध नक्षत्रमालेत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, वित्तभ्रमा सोडती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. म्हणजे वित्त जे आहे त्याचा भ्रम सोडणं. हे ज्ञान मी मिळवलेलं आहे. नाही, मी मिळवलेलं नाहीये. ईश्वर प्रदत्त आहे. आपण फक्त जसं एखादा दानी व्यक्ती अमुक एका ठिकाणी उभा राहिलेला आहे. तर तिकडे जाण्यासाठी जे काही नियम लागतात ते पाळून आपण तिथपर्यंत समजा गेलो आणि त्यांनी आपल्याला दान दिलं आणि ते दान मिळाल्यानंतर ते पैसे मी माझ्या कर्माने मिळवले म्हणून मी अहंकार घेतला. तर ते कसं चुकीचं आहे? तसं जे काही साधन मार्ग सांगितलेला आहे, तो त्या दात्यापर्यंत पोहोचण्यासाठी ईश्वराला कारण ईश्वर हा सर्वांशी सम आहे. त्याला स्वतःहून तो काही कर्तृत्व त्याचं नाहीये, काही संकल्प नाहीये. त्यामुळे हा साधन मार्ग आवश्यक आहे, जेणेकरून आपण तिथपर्यंत पोहोचू आणि तिथपर्यंत पोहोचल्यावर त्याच्या जवळ जेव्हा आपण पोहोचू, तेव्हा ईश्वर असाच आहे, की तो आपल्यावरचा तो मळ तिकडे राहत जसं सूर्याजवळ गेल्यावर तो दग्ध करून टाकतो, तसं ईश्वराच्या जवळ जेव्हा पोहोचू, तेव्हा सगळे त्रिगुण हे दग्ध होऊन हरी म्हणतात. सगळं हरण तो करून घेतो आणि जे उरतं ते त्याचंच स्वरूप आहे किंवा तोच आहे. त्यानी तो आनंद प्राप्ती आपल्याला होते. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत
ह्याचा अहंकार निर्माण न होता हेही ईश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणूनच गिरींची गोष्ट आपण मागे बघितली, की सद्गुरूंचा संकल्प झाला आणि ज्ञान झालं. म्हणजे बाकीच्यांनी जो प्रयत्न करून जे ज्ञान मिळवलं, त्यांना हा धडा आहे, की हे ज्ञान तुमच्या प्रयत्नाने किंवा तुमची बुद्धी चांगली आहे म्हणून तुम्हाला मिळालं असं नाही. हे माझ्या म्हणजे ईश्वराच्या संकल्पाने मिळालेलं आहे. हे समजून देण्याकरता या श्लोकाचे महत्व आहे. म्हणून अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपयश, यशो आणि अयश हे दोन्ही आणि भवन्ति भावा भूतानां मम एव पृथग्विधा. म्हणजे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे भाव आहेत, म्हणजे काही हे त्यांनी सांगितले, आपण म्हणतो ना इत्यादी बाकी सगळे, तसे बाकी सगळे जे जे काही वेगवेगळे भाव आपल्याला कळतात ते पृथक विधा म्हणजे वेगवेगळे, विधा म्हणजे विविध अशा अर्थाने. हे सगळे माझ्यापासूनच निर्माण होतात, म्हणजेच मीच ते तुम्हाला देतो हे भगवान सांगतायत. 6वा श्लोक. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. वा. तर त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे, या सृष्टीची सुरुवातीला जे जीव झाले ब्रह्मदेवांच्या अ, अ, डोळ्यापासून नाकातून असे ह्या वेगवेगळ्या ह्याच्यातनं सप्तऋषींची उत्पत्ती आहे. आणि मनूची ही उत्पत्ती मनूपर्यंतची जी उत्पत्ती आहे महर्षा सप्तपूर्वे म्हणजे 7 ऋषी हे झाले आणि त्याच्याही पूर्वी झालेले सनक सनंदन सनातन सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे पुत्र हे सगळे आणि मनू हे सगळे माझ्या म्हणजे मीच निर्माण केलेले आहेत किंवा माझ्या संकल्पानेच उत्पन्न झालेले आहेत आणि ते कसे आहेत मद्भावा म्हणजे माझ्यावर पूर्ण भाव असलेले म्हणजे ते त्यांना तो जो मन्मना भव मद्भक्तो हे ह्या अवस्थेत असलेले ते आहेत. म्हणून ही ईश्वराची आज्ञा म्हणून ती सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. तर मनूपुढे सगळी सृष्टी स्त्री पुत्र समागम आणि अंडज जारज वगैरे अशा पद्धतीने झाली. त्याच्या पूर्वीची सगळी ब्रह्मदेवाच्या संकल्पाने म्हणजेच भगवंतांच्याच संकल्पाने ती सृष्टी झालेली आहे हे भगवान सांगतात. आणि माझ्याच संकल्पाने ही म्हणजे महर्षी 4 सनत कुमार आदी आणि मनू हे झाले. ते मद्भावा मानसा जाता म्हणजे ते माझ्या मनाद्वारेच उत्पन्न झालेले आहेत. श्रीकृष्ण भगवंतांचं पण अवताराचं जी कथा जर आपण भागवतातली ऐकली तर परमेश्वराचं श्रीकृष्ण भगवंतांचं मनानेच वसुदेवांनी ग्रहण केलेलं आहे. तो पूर्ण आनंद त्यांच्या मनी स्थिर झाला. नंतर आपण ती गोष्ट पाहिली की त्यात त्यांना प्रश्न पडला की माझी मुक्ती वगैरे कशी होईल. हा भगवंताच्या लीलेचा भाग आहे कारण ते सतत ब्रह्मज्ञान त्यांच्या मनात असतं तर त्यांना ही पुत्रा म्हणून वात्सल्य भक्ती करता आली नसती. पण वास्तविक महामना असं म्हटलेलं आहे भागवतात वसुदेवांना. म्हणजे तिथे तत्वतः ईश्वराला जाणलेलं आहे. महामन म्हणजे त्या मनात साक्षात्कार झालेला आहे असे ते आहेत. तर त्यांनी मनानेच ईश्वराचं तेज ग्रहण करून ते मनानेच देवकीच्या वसुदेवांच्या मनातनं देवकीच्या मनात ते गेलेलं आहे. अशा रीतीने भगवंत देवकीच्या शरीरात त्यांनी मनातच डायरेक्ट प्रवेश केलेला आहे. तर तसे हे मनानेच या संकल्पानेच हे सगळे उत्पन्न झालेले आहेत आणि ती सगळी प्रजा लोके म्हणजे या संसारात आहे असं भगवान सांगतात. आता त्यामुळे म्हणजे हे थोडक्यात ही पण हे आता भगवान का सांगतायत तर भगवान
आता सांगणार आहे ती. हे मी सांगतोय कारण मला अ, विभूती योग सांगायचा आहे. याच्याकरता आता आपण 7वा श्लोक पाहू. 7वा श्लोक. एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. वा. आता जो पुरुष माझ्या या एताम म्हणजे या सर्व म्हणजे हे जे महर्षी आहेत, अ, अ, 4 सनक सनातन सनातन सनत कुमार किंवा मनु आहेत, याही विभूतीच आहेत. अ, तर हे हे सगळे ही ज्यांनी पण सृष्टी निर्माण केली ती खरी माझ्या संकल्पाने झाली, म्हणजे माझं कार्य यांच्यात थ्रू होते, म्हणजे यांच्याद्वारे होते, असे हेही माझेच विभूती आहेत. आणि हे सगळं नीट कळण्याकरता मी तुला विभूती योग सांगतोय. या म्हणजे जो पुरुष मम एताम विभूतीम, या माझ्या ऐश्वर्यरूप विभूतीला आणि योगमच म्हणजे योग शक्तीला जो जाणतो, तत्वतः जाणतो, तत्वतः वेत्ती म्हणतात भगवान. सो सहा अविकंपेन, विकंपेन म्हणजे कंप पाहून, म्हणजे अस्थिरतेने, म्हणजे कधी हा बरोबर आहे ईश्वराने सगळं केले वाटते, कधी नाही वाटत असं नाही. अढळ निश्चल श्रद्धेने म्हणजे निश्चल भावाने, अ, अविकंप योगेन, इथे योगेन म्हणजे इथे भक्ती योग, त्याच्याशी दृढ त्याच्यावर श्रद्धा राहून असं ज्याला कळतं आणि तो माझ्याशी जोडला जातो, युज्यते. तर म्हणजे जर ह्या विभूतींचा खरं तत्व कळलं तर तो पूर्ण माझ्याशी भक्तियोगाने जोडला जातो, म्हणजे तो पराभक्तीपर्यंत पण पराभक्तीलाही प्राप्त होतो, याच्यात संशय नाही. न अत्र संशय असं भगवान म्हणतात. मला वाटतं आज थांबूया आपण, 54 झालेलं आहे. हो. पुढचा श्लोकही महत्व आहे, अहम सर्वस्य प्रभो. तर आज इथे थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण सर्व.